राजकीय वर्तुळातनं प्रकाश आंबेडकर यांचे भाऊ भीमराव आंबेडकर पंजाबमधनं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। पंजाबच्या होशियारपूर लोकसभा मतदारसंघामधनं भीमराव यशवंतराव आंबेडकरांना उमेदवारी आहे। ग्लोबल रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भीमराव आंबेडकरांनी या निवडणुकीमध्ये दंड थोपटलेले आहेत। 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आंबेडकरांच्या कुटुंबातील 3 जण हे रिंगणामध्ये आहेत। आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी पवन गवई सध्या आपल्या सोबत आहेत। पवन, भीमराव आंबेडकर यांची होशियारपूरमधनही उमेदवारी कशी लढत दिसते त्या ठिकाणी, आणि विशेष गोष्ट म्हणजे 3 जण या ठिकाणी कुटुंबातनं यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात। नक्कीच गुरु, आंबेडकर परिवारातले 3 भाऊ प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर हे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात आहेत। गेल्या 11व्यांदा प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून होते, मात्र भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर हे पहिल्यांदा आहेत। भीमराव आंबेडकर हे पंजाबच्या होशियारपूर या एससी राखीव मतदारसंघातून उभे आहेत। हिची विशेष बाब म्हणजे 1962 मध्ये भीमराव आंबेडकर यांचे वडील म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचे वडील यशवंतराव आंबेडकर यांनीही रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तिथून निवडणूक लढवली होती, मात्र त्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता। या पराभवाचा बदला म्हणून 1996 मध्ये कांशीराम जे बसपाचे प्रमुख होते यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि तिथून विजयी झाले होते। यंदा प्रथमच भीमराव आंबेडकर म्हणजे महाराष्ट्रातला माणूस पंजाबमध्ये, मराठी माणूस पंजाबमध्ये निवडणूक लढवते आणि तिथं सध्याची राजकीय परिस्थिती जर बघितली तर भाजपाचे विद्यमान खासदार आहेत, त्यांचं तिकीट कापून भाजपाने त्यांच्या पत्नीला उभं केलेलं आहे। त्याच्या विरोधात आम आदमी पक्ष आहे आणि भीमराव आंबेडकर हे 3 जण भीमराव आंबेडकर तिथे उभे राहिले असल्यामुळे यंदा ही निवडणूक तिरंगी लढत अशी दिसत आहे। भीमराव आंबेडकरांचा 7व्या टप्प्यातील मतदान असून 1 जून रोजी त्यांचं मतदान आहे, म्हणून त्यासाठी भीमराव आंबेडकर गेल्या 6 महिन्यापासून हे पंजाबच्या या होशियारपूर या मतदारसंघातच सर ठोकून आहेत। नेमकं या निवडणुकीमध्ये भीमराव आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे राजकारणाला म्हणजे राष्ट्रीय राजकारणाला नवीन वळण मिळालं की आंबेडकर परिवारातलं नवीन नेतृत्व हे राष्ट्रीय चेहरा म्हणून समोर आलेलं आहे। गुरु, बरोबर, त्यामुळे पंजाबच्या निवडणुकीमधला हा मराठी चेहरा म्हणून अर्थातच महाराष्ट्रासाठी सुद्धा ही लक्षवेधी अशी लढत। धन्यवाद पवन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।